कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेली गोकुळ दूध संघाची निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे। बाहेरून महायुतीचे नेते हम साथ साथ हे म्हणत एकाच व्यासपीठावर दिसत असले तरी पडद्यामागे जागा वाटपाचा संघर्ष शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। गोकुळमध्ये एकूण 25 जागा, पण महायुतीतील 4 पक्ष आणि शेकडो इच्छुक। त्यामुळे खरी लढाई विरोधकांशी नाही तर आपल्या पक्षातील इच्छुकांशीच असल्याचं दिसत आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीकडे सर्वाधिक इच्छुक आहेत। गेल्या 6 महिन्यापासून ठरावाच्या जोडण्या लावणाऱ्या कार्यकर्त्यांना आता उमेदवारीची अपेक्षा आहे। दुसरीकडे शिवसेनेकडे विद्यमान 6 संचालक असल्याने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या समर्थकांचाही दबाव वाढलाय। भाजपची स्थिती वेगळी आहे। राज्यात सत्तेचा मोठा भाऊ असलेला भाजप आता गोकुळमध्येही आपला वाटा वाढवण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना महायुतीच्या नेत्यांची मोठी कसोटी लागणार आहे। दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील महायुतीचे नेते कमकुवत असल्याची टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोकुळमध्ये लक्ष घालावं लागत असल्याचा टोला लगावलाय। त्याला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री हे आमचेच मार्गदर्शक असून त्यांच्या नेतृत्वाखालीच गोकुळमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचा दावा ठामपणे केलाय। पण या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये एक मोठा ट्विस्ट समोर आलाय। गोकुळ निवडणुकीच्या मतदार प्रक्रियेत तब्बल 427 दूध संस्थांना धक्का बसलाय। पोटनियमांचं उल्लंघन करून सभासदत्व मिळाल्याचा ठपका ठेवत या संस्थांना पात्र यादीतून वगळण्यात आले। दूध संस्था नोंदणीनंतर सलग 90 दिवस दूध पुरवठा केल्यानंतरच सभासदत्व मिळणं आवश्यक असताना हा नियम मोडल्याचा निकष विशेष चौकशी समितीने नोंदवलाय। त्यामुळे या संस्थांना ठरावाची पत्रे पाठवली जाणार नाहीत। हा निर्णय मावळत्या संचालक मंडळासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय। आतापर्यंत 5470 संस्थांपैकी 3936 संस्थांना ठरावाचे नमुने पाठवण्यात आलेत। उर्वरित पात्र संस्थांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम मतदार संख्या स्पष्ट होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महायुतीतील इच्छुकांची नाराजी रोखली जाणार का? जागा वाटपावर एकमत होणार का? बिनविरोध निवडणुकीचा फॉर्म्युला निघणार की थेट रणसंग्राम रंगणार? कारण गोकुळमध्ये सत्ता मिळवायची असेल तर विरोधकांपेक्षा आधी घरातील नाराजी शांत करावी लागणार आहे। आणि त्यामुळेच गोकुळची ही निवडणूक केवळ दूध संघाची निवडणूक राहिलेली नाही तर कोल्हापूरच्या आगामी राजकारणाची सेमीफायनल ठरत आहे। गोकुळच्या 25 जागा, पण इच्छुक शेकडो। त्यामुळे विजयाचा मार्ग विरोधकातून नाही तर महायुतीतील जागा वाटपातूनच जाणार आहे। गोकुळच्या रणांगणात आता खरी परीक्षा नेतृत्वाची आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।